हेडलाईनचे प्रस्तुतकर्ता आहेत रामबंधू लोणचं. आता प्रत्येक जण जिंकेल. रामबंधू लोणचं. प्रत्येक बरणीवर संधी चार, चारही संधी धमाकेदार. आता रामबंधू लोणच्या सोबत प्रत्येक जण जिंकेल. कडून ओला दुष्काळ जाहीर नाहीच. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 2215 कोटींची मदत जाहीर. पुढच्या 8 दिवसात मदत खात्यात जमा होणार, मुख्यमंत्र्यांची माहिती. वल्ला दुष्काळ करा, नाही तर दुपारीच्या तोंडावर आम्ही फाशी घेऊन बोलू. पीक पाण्यात गेल्यामुळे बळीराजाच्या डोळ्यात पाणी. सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा, अन्यथा दिवाळीत फाशी घेऊन मरू. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा साम केली. सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करून एकरी 50,000ची मदत द्यावी. वडेट्टीवार यांची मागणी. तर शक्तीपीठ महामार्ग रद्द करून 80,000 कोटी कर्जमाफीसाठी द्यावेत, सुप्रिया सुळेंची भूमिका. अतिवृष्टीनं पिचलेल्या मराठवाड्यावर पुन्हा पावसाचं संकट. 27, 28, 29 सप्टेंबरला मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज. माढा तालुक्यातील दारफळमध्ये हेलिकॉप्टरनं रेस्क्यू ऑपरेशन. पुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू. अनेक दुष्काळ पाहिले, मात्र असा ओला दुष्काळ पाहिलेला नाही. मराठवाड्यातल्या अतिवृष्टीवर शरद पवारांची प्रतिक्रिया. तर शेतकऱ्यांना तत्काळ 10,000 कोटींची मदत द्या, उद्धव ठाकरेंची मागणी. भरपूर अशी वाढ झाल्यामुळं राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्याचा परिणाम. मुंबईतही वादळी पावसाचा इशारा. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.